शांतता राखा आमच्या सेवेचा स्वीकार करा. श्री भरत विश्वनाथ ब्राह्मणवाद नाते आणि श्री पंकज सफारी कोकणवाद नाते हे दोन्ही परिवार आपल्या सेवेत आहेत. एका काका भक्तीचा आस्वाद घ्या, एका पुत्र भक्तीचा आस्वाद घ्या. हो या माहिती या आज आपण खरं या ठिकाणी मोरूची आलोय आणि उद्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीचं आगमन होतंय. आणि गेले अनेक वर्ष हे भारत रामीनवार दाम्पत्य आणि पोकलवार असे हे दोन परिवार एकत्र येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाविक भक्तांची सेवा करताना आपण पाहतोय. आणि जे खरं वारकऱ्यांना जे पाहिजे भाकरी, पिठलं, ठेचा आणि कांदा हे खरं आवडीनं घेतात. आपण पाहतोय की हे आनंदानं लोक या ठिकाणी हे आस्वाद घेतात. खऱ्या अर्थानं हे नांदेडवरून आलेले हे दाम्पत्य अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यांनी जवळजवळ 80 क्विंटल ज्वारी आणि कितीतरी बेसन, 25 क्विंटल बेसन आहे, कांदा आहे, मिरची आहे, अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम स्तुत्य राबवलेला आहे. तर आपण पाहतोय की आता हे खरं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत ते भारत शेठ रामीनवार आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्या. आज खरं हे तुम्ही जे अन्नदान आहे तुमचं अनेक वर्षापासून सुरू आहे, कसं वाटतंय खरं हे? आनंद वाटतं. आनंद म्हणजे हे तुमचे 12 वर्ष झालं चालू आहे. आनंद वाटतो. बरं, ही तुमची जी अन्नदान सुरू करायची जी तुमच्यात नेमकी संकल्पना कशी आली खरं? काहीच नाही, चलत चलत मनात आलं की इथं वाढाव जेवायला जेवायला. इथं डाळिंबाचं शेत होतं, ते शेत मालकाला विचारावं. 4 वर्ष विचारण्यात गेले आणि अखेरला भेटले. मालक म्हणले करा आमच्याकडून मोकळे. त्यामुळे तेव्हा एकटाच करतो. म्हणजे माऊली तुम्हाला प्रसन्नच आहेत म्हणा की एका दृष्टीनं. आता हे तुमच्यात सौभाग्य. तुमचं नाव काय ताई? मीरा. मीरा भारत रामीनवार. तुमचं माहेर कुठलं होतं? लोहा. तर लोहा. आणि तुम्ही आता इकडं जे हा उपकरण लावताय, आता हे बऱ्यापैकी 80 क्विंटल ज्वारी आणि 25 क्विंटल बेसन, म्हणजे हे नॉट अ जोक आहे. तुम्ही जवळजवळ कितीतरी लोकांच्या मध्ये अन्नदान होत आहे तुमचं. काय भावना आहे त्या खरं तुमच्या? खूप आनंद वाटतोय. 1 महिन्यापासून तयारी चालू असते. खूप आनंद वाटतो. 1 महिन्यापासून. हो, तयारी. आता तुमच्या सोबत कोण कोण आले? माझ्या बहिणी आहेत, त्या माझी भाऊज आहे, बहिणी आहेत, ते शेजारी आहेत. म्हणजे सर्व तुमचं परिवार दाम्पत्य सगळं आलेलं. आपण पाहिलं की हे अगदी ह्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे आसुसलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं माऊलींचा सेवा करण्याची ह्यांना संधी मिळालेली आहे. आणि ह्यांचं खरं माऊलींच्या मुळंच बऱ्यापैकी सर्व चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळं माऊलीला विसरायचं नाही अशी त्यांची या ठिकाणी भावना आहे. तर आपण आता पाठीमागं जे त्यांचं स्वयंपाकाची जी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीनं काय आहे ते आपण बघूया. आपण पाहतोय की हा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावरून अनेक भाविक भक्त हे येत असतात आणि आनंदानं. कुठून आला सर? नांदेडवरनं. आणि तुमचे नांदेडचेच आहेत की? तर आता हे पिठलं, भाकरी, कांदा कसं वाटतंय खाताना? छान वाटतंय. धन्यवाद. आपण पाहिलं की हे या ठिकाणाहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून अनेक भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी जाते. आणि हे असणारं हे भारत रामीनवार यांचा हा आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं हे दाम्पत्य जे आहेत या दाम्पत्यानी अतिशय चांगल्या पद्धतीनं
या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे आणि आजच्या या खऱ्या अर्थानं आपण ह्यांची जी सिस्टीम आहे ती कशा पद्धतीनं चालते हे बघूया आपण. या ठिकाणी पिठलं आहे, जरा दाखवा थोडंसं. हे असं हे पिठलं आहे, भाविकांच्या खरं आवडीचं असणार पिठलं ना. ओके ओके. हे बेसन बनवलं, ह्यात काय काय टाकलंय खरं? याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे, जिरे आहेत, अद्रक आहे, हिरवी मिरची आहे, टमाटा आहे, बेसन आहे, तेल आहे. हे सगळं तडका देऊन मग नंतर पिठलं बनवू. अरे वा 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 वा. हे आपण पाहतोय की आता हे बेसन जे आहे हे रट्टा रट्टा उकडतंय. अशा पद्धतीनं हे बेसन. नमस्ते. नांदेडचं. चला आपण ह्या ठिकाणी हे बेसनासाठी वापरलेलं हे पाणी हे ते सर्व आपण आता हे प्रत्यक्ष आपण जर पाहिलं तर हे जारचं पाणी ह्या आणि ही भांडी सर्व घेतो या ठिकाणी असणारे. आणि आपण पाहिलं की हे मिरची जी आहे हे मिरची टोमॅटो अशा पद्धतीनं या ठिकाणी हे टोमॅटो आहे आणि हा कांदा या ठिकाणी दिला जाणारा हा कांदा आहे. खऱ्या अर्थानं हे माऊलींचा फोटो आहे आणि माऊलींचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला असतोय. आपण पाहतोय की हे पिठलं आणि भाकरीसाठी जी आहे ही गर्दी आहे, सर्व झुंबड उठलेले भाकरी आणि बेसन. आपल्या रस्त्यावर फेकू नका, स्वच्छता राखा, शांतता राखा, आमच्या सेवेचा स्वीकार करा. ही भारत विश्वनाथ ग्रामीण भाग नांदे आणि ही संसद सफाई कोकण भाग नांदे. हे झुंबड उठलेले असते भाविकांची. पिठलं भाकरी आणि ठेचा कांदा अशा पद्धतीनं दिलं जातंय. अरे इकडे ठेचा घेतला ना घे. कुठून आला मावशी? बर बर बर. आता हे पिठल्यान भाकरी कसं लागतंय खरं? चविष्ट आहे का? मी तुम्ही घरी बनवता तसं आहे का? ओके ओके. आता हे आपण पाहतोय की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या भाकरी ज्या आहेत ह्या भाकरी या ठिकाणी तयार करून ठेवलेल्या आहेत. त्या कितीही लोक आली आणि हा बघितला का हा ठेचा, ह्या ठेच्यामध्ये खऱ्या अर्थानं मिरची. बरं ठेचा कसा बनवता ते? टमाटे ते कशा पद्धतीनं आधी उकडलं जातं का ते? फ्राय करतात मिरचीला, फ्राय करायचा, नंतर मग टमाटे ते मिक्स फ्राय करायचं सगळं, मग नंतर शिजून घ्यायचं थोडंफार. हे जी मिरची केलेली आहे ही कशासाठी आहे काय? म्हणजे अशी मिरची अगोदर उकडून घेता टमाटर वगैरे, मग ह्या मशीनमध्ये टाकायचं आणि त्या मशीनमधून बारीक ठेचा तयार ठेचा करायचा आणि मग ह्या चविष्ट असा ठेचा होतो. ते काय काय टाकलं जाते त्या ठेच्यात? त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसण आणि टमाटे, जिरा, शेंगदाणे. छान. आपण बघितलं आता पिठलं पाहिलं, भाकरी चालूच आहे. भाकरी जी आहे त्या आता ह्या भाकरीचं जे आहे हे आपण भाकरी बघितलं का? हे आपल्याला जेवढी या ठिकाणी दिसतंय हे सर्व भाकरीच आहे त्या बनवलेल्या. एक सुद्धा भाकरी अशी करपलेली नाही. घरगुती भाकरी बनवल्यासारख्या या मावश्यांनी भाकऱ्या बनवलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं हे आसपासमधल्या ज्या
महिला आहेत त्या महिलांच्या मधून हे बोलणारे करा बोलणारे महिला काय सांगा. या ठिकाणी महिलांना खरं ऊन पाऊस वारा याच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी वर पत्रा हे केलेला आहे आणि पत्र्याच्या माध्यमातून हे आपण पाहतोय की ही लगबग सगळे अतिशय महिला खरं प्रामाणिकपणे यांच्या तर भाकरीला पापडावर आलेला आहे. म्हणजे किती घरगुती म्हणजे मन लावून ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे भाकरी करण्याचं काम सुरू आहे महिला भगिनींचं. हे आपण पाहतोय की ह्या महिला सगळ्या वरुण राजाचं आगमन झालंय तरी सुद्धा ह्या माऊली डोक्यावरती रुमाल टाकून सुद्धा भर पावसामध्ये सुद्धा ह्या भाकरी करण्याचं काम सुरू आहे. प्रामाणिकपणे ह्या महिला भगिनी खरं या ठिकाणी आपली सेवा बजावत येते. अशा पद्धतीनं या ठिकाणी रामीनवार यांनी सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम जे आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. नाव काय रे तुझं? कृष्णा मेसूर. तुझं दिदी? दावी कौस्तुभ कुलकर्णी. तुझं? आयात कौस्तुभ कुलकर्णी. तुझं? विराणी मेसूर. शाळेत जाता का? कितवीला आहेत? दुसरी. तू 5वीला. तू? ठीक आहे. अरे काय काय चालू आहे तुमच्या हितात आहे? काय चालू आहे? पालखी येते का? अहो भाकरी चालू करा. असं जे किती ह्या सर्व भाकरी तयार झालेल्या आहेत. कुठलं गाव आहे मावशी? वचननगर. पण आता हे तुमच्या भाकरी ज्या आहेत ह्या वारकऱ्यांना जाते ते का नाही? काय वाटतंय खरं तुम्हाला? चांगलं वाटतंय ना? किती वय आहे तुमचं आजी? 70च्या पुढं असणार आहे. ओके ओके 80.
अहो लवकर झालंय तुमचं. या ठिकाणी खरं महिलांना जेवढी जबाबदारी दिलेली असते तेवढी पार करून ह्या आज या ठिकाणी आता बसले ते मैत्रिणी काय काय पाठीमागे राहिले ते त्यांच्यासाठी आता हे वाट बघत बसलेले ते. ओके कुठून महिला आणलेल्या आहेत ही महिला हां ही महिला 4-5 गावच्या टोळ्याच्या. बरं साधारण एका वेळेला किती महिला आणल्या जाते त्या? एका टायमाला 250 सव्वा 200 मिळतील. रात्रपाळी रात्रीला होत्या 100. बरं साधारण हे किती वाजता सुरू होतं आणि किती साधारण 7-8 तास काम करावं लागतं किती? नवला याचं आणि एका बाय दोन चुलीव 1 चिकन म्हणजे 7 किलो. 7 किलो. हे तरी कधी बी करायचं नाही हे करून निवांत ठेवा. हो झालेले काय गेल्या करून येरवाडी येते त्या करून जाते ते संपलं. आणि साधारण त्यांना हाजरी वगैरे किती 300 असते? रुपये हजरी आहे. 300 रुपये 7 दुपारचं तासाचं जेवण दुपारचं जेवण तुमच्याकडं. दुपारचं जेवण आणि आम्ही 3 वर्ष सेवा करतोय. आम्ही नको तर मी भाकरी स्वयंपाक करून काय नाव तुमचं? कोरट सदाशिव पांढरं कोरटकर गुरसाळे. आता मला सांगा ह्यांना न्यायचं आणायची जबाबदारी तुमचीच का सगळे? टोळी असते टोळीवाल्याला दिलेलं असते एका बाय वाहन दिलेलं का? हा 4-5 गावच्या टोळ्याच्या त्या वाहनवाल्याला 50 रुपये एका बाय मागे दिलेलं जाते. ते नित्याने आणून सोडायचं. 16 जण घेऊन जायचं ठीक आहे धन्यवाद. आणि त्यांच्या नावावर पगार निघतो. ठीक आहे ओके. आपण पाहिलं की ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. संपलं काय तुमचं? बर 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 ठीक आहे. दिखाया दाखवले एक भाकरी हे या. आपण पाहतोय की हे सगळं भाकरी कुठले सगळे? सगळे नांदेडचे का? नाव सांग. सीताराम तांदूळ हनुमान संजय अरे हे सगळे नांदेडची टीम आहे. रामीनवाद तुमचं काय नाव? कुठल्या? नांदेडच का? बरं ठीक आहे. म्हणते का? हा नाव सांग तुझं. हा हा बा मन गवळण मनगवळण. हा धन्यवाद. बरं हिच्या घरी मी आता पालखी झाली आणि येतो निवांत. तुझं घरी शूटिंग करूया. कुठं राहायला ते? आलं. आपण पाहतोय की हे सर्व भाकरीचे आहेत. भाकरीचा स्टॉल उभा केलेला आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही पत्तरवाळी जी आहे हे पत्तरवाळी कांदा असं सगळं साहित्यानं भरगच्च असं या ठिकाणी हे भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दिसल तिकडं ह्या भाकऱ्या ज्या आहेत त्या भाकऱ्या सुरू आहेत त्या. आणि आता खऱ्या अर्थानं भाकरी या ठिकाणी ह्या भाकऱ्या आता आहेत ह्या पुढं नेण्याकरता एका ठिकाणी गोळा केल्या जाते. ते काय नाव? कुठलं गाव? नांदेडच का? तुम्ही? नांदेड. काय नाव आजी? चंद्रभागा
चंद्रभागा आहेत का तुम्ही? अनिता. अनिता. तुम्ही? रमेश. अरे वा 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 छान. तुमचं कोण? तुम्ही काय काम करता? भाकरी या बनलेल्या असतात ना बायानं त्या आणून टाकायच्या, अगोदर सुकवायच्या, छाननं वाळू घालायच्या, नंतर वाळूत भाकरी आणून टाकायची. हां. इथून मग एकावर एक जमा करायच्या, त्याची थप्पी लावायची, त्याच्यानंतर पांढरा स्वच्छ कपडा टाकायचा, त्याच्यावर भाकरी ठेवून द्यायच्या, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर भाकरीला स्वच्छ पांढरा कपडा पांघरून टाकायचा आणि ज्या भाकरी झालेल्या वाटून टाकायच्या लोकांमध्ये पिठलं भाकर कांदा. अशा पद्धतीनं तुमची या ठिकाणी सेवा सुरू आहे. सेवा चालू आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की हे सर्व यंत्रणा जे आहे ते होय होय होय. ही महिलांना पाणी पिण्याचं जिआरचं पाणी आहे या ठिकाणी खरं. वर कुठून आलात? काय नाव तुमचं? अनिता विलास ढोबळे. बरं मला सांगा ढोबळे ताई, आता ह्या तुम्ही घरी पण भाकरी करता आणि हिथं पण करताय, त्यामुळं काय आनंद होतोय खरं? आम्हाला माऊलीची सेवा करायला खूप आवडतं. माऊलीची सेवा करताय? हो. ओके. घरी कोण कोण आहे तुमच्या? माझ्या घरी एक मुलगी एक मुलगा मिस्टर. बर बर बर. आमचं छोटं कुटुंब माऊलीचं. ओके. आपण पाहिलं की या ठिकाणी आलेल्या महिला सुद्धा खरं आनंदित आहेत की आपल्या हातून माऊलीच्या मुखामध्ये घास जाणार आहेत. त्यामुळं ही धूर असेल किंवा जाळाचा त्रास असेल याचं थोडीसुद्धा मनामध्ये तमा न बाळगता त्या माझ्या माता माऊली अतिशय चांगल्या पद्धतीनं घरी ज्याप्रमाणे करते स्वयंपाक त्याप्रमाणे आता ह्या आजीने पीठ मळायलाच घेतलंय. बघा याने हातावर गोल भाकरी सुरू केलेली आहे. थापतायला बघा कसं म्हणजे चांगल्या पद्धतीनं
या बोला 2-4 बायका तुमच्या. या ठिकाणी खरं ज्यांच्या जागेमध्ये नियोजन होत आहे ते मोरूची गावचे माजी सरपंच आणि हो गोटा मावशी काय तुम्ही होता ए ज्यांना कुणाला बोलायचं आहे त्यांनी या इकडं उभा राहा एकदा. आम्ही भाकरी करायला आलोय बाबा मला माऊलींची सेवा करते. सेवा करते आम्हाला पगार देते पण आमची सेवा करते आमच्या हात. तुम्ही कुठून आलात? नाव काय तुमचं? बरं आता मला सांगा या ठिकाणी तुम्ही भाकरी करताय खरं घरी पण स्वयंपाक करीत असता मग ह्या ठिकाणी करत असताना कसं वाटतंय खरं? माऊलीच्या आनंदासाठी भाकरी करण्यासाठी आलो. आनंद होतोय हा. माऊलीची भाकरी करताना. पण आता इथं मालकाने तुम्हाला पावसापासून संरक्षण पत्रावर केलेलं आहे ऊन होऊ नये पण सरपंच सुद्धा चांगला आहे तरी धुराचा वगैरे त्रास होतोय का काय? त्रास झाला तरी माऊलीच्या ह्याच्यासाठी करायचं. असं आहे का? त्रास वाटत नाही. ताई तुमचं नाव? सांगा ना मोठ्याने सांग. त्याला काय लागलं? नाव सांगा ताई. नपुसकवाडी. कुठलं गाव? वालचंदनगर. वचननगर. बरं आता ह्या ठिकाणी तुम्ही आता हे 2 दिवस झालं भाकरी सुरू आहे त्या खरं तुम्ही करताय काय भावना आहे त्या खरं तुमच्या देवासाठी. जेवासाठी आणि हे भाकरी तुमच्या ज्या ह्याच्या ही घरी करताय म्हणजे तुम्ही असं हे करत नाही की बाबा जबरदस्तीनं आम्हाला हे केलंय तसं काय? जबरदस्तीने आली आम्ही. एक देवाचा आनंद असावा. आनंदासाठी आलेला. ठीक आहे म्हणजे तुमची सेवा पण माऊलींच्या मुखामध्ये जाते. ती सगळंच होतंय. ठीक आहे ओके धन्यवाद. आपण पाहिलं की काही ठिकाणी ह्या मावशीच्या चुलीवर लय धूर झालाय. काय झालंय मावशी? जरा थोडंसं ही करा. जरा माय बापा दोन मिनिटं. या ठिकाणी आपण पाहतोय हां 15 कुठं हो 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 हे मिरची पाहिली का अगदी चांगली मिरची ठसठशीत आहे. हे नांदेडवरून आणले. टोमॅटो सुद्धा नांदेडचाच आहे. टोमॅटो मिरची असेल हे सर्व नांदेडचीच आहे. नांदेडवरून आणलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कांदा कटाई केली जाते. टोमॅटोची कटाई केली जाते आणि लोकांना नमस्ते हे पाहिलं की आपण हे भाविक जे आहेत हे सगळं आनंदानं पिठलं भाकरीचा आस्वाद घेते. कुठून आलेत? जालना. तुम्ही राजूर गणपती जालन्यावरून सगळे? बरं आता हे तुमच्या परिसरामधलेच आहेत नांदेडचे आहेत. ह्यानी हे तुम्हाला आता हे पिठलं भाकरी ठेचा कांदा दिला कसं वाटतंय? नंबर 1 सेवा आणि कुठली गोष्ट न करता निस्वार्थाने सेवा करणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळं वारकऱ्याची जी सेवा घडते याच्यामध्ये पिठलं ताजी ज्वारीची भाकर आणि 2 प्रकारच्या चटणी त्याचा ठेचा जो यांना इतक्या प्रेमानं देत आहे. सगळे वारकऱ्याच्या मुखामध्ये जो गोळीचा घास जात आहे
पांडुरंगाच्या चरणी याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. ह्यांच्या या उपक्रमाबद्दल काय म्हणताय तुम्ही? यांचा उपक्रम मी म्हणतो की आता हे असं जर चालू ठेवलं तर यांचा उपक्रम हे जर देव त्यांना तर अशी सद्बुद्धी देऊ की याच्यापर्यंत डबल ते नंतर एखादा असं याच्यामध्ये काम करो देव त्यांचं याच्यापर्यंत डबल करो आणि यांचा उपक्रम असा नेहमी चालू राहू. कारण की जे वारकरी नेहमी वारीला येतात तर आपल्या भक्तांना कुठेतरी आपल्याला जेवण बनवलं आहे त्या आशेने पाठीमागून समोर येणारे पायी चालणारे सर्व त्यांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी वारकऱ्याचा आशीर्वाद त्यांना भेटतो. आपण पाहिलं की हे भाविकांची भावना आहे क्या की त्यांच्यामध्ये खरंच प्रपंचामध्ये उन्नती हो आणि हा असाच दिवसेंदिवस जे आहे कार्यक्रम यशस्वी व्हावा अशा पद्धतीनं भाविकसुद्धा त्यांना धन्यवाद आशीर्वाद देत आहेत. या ठिकाणी हे खरं या ठिकाणी आता खरं हे आस्वाद घेताना हे हनुमंत बापू सुळे यांचे हे नातेवाईक आहेत आणि संजय तात्या पाटील. खरं या ठिकाणी हे जो आपण महाप्रसाद म्हणून जी करताय सेवन त्याचं खरं काय भावना आहे ह्या ह्या वारीमध्ये काय वाटतं खरं? एकदम चांगल्या अन्नदान एवढंच ना. बरं ह्याची चव आता तुम्ही घरी खाता असता नेहमी त्याच्यापेक्षा चांगली ह्याचा त्यांची गॅम. ताई तुमचं नाव सांगा. कीर्ती घाडगे यांची बहिणी मी. बरं 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 मला सांगा आता तुम्ही तर खरं महिला आहेत आणि ह्या बनवलेल्या स्वयंपाकामध्ये आणि आपल्या घरच्यात काय फरक बराच आहे? फरक आहे. घराची गोडीची घरचं स्वयंपाकच नाही असं वाटतं मला तरी. असं आहे ना. आणि अन्नदान सर्व म्हणजे हे माऊलींचा प्रसाद म्हणजे वेगळाच होत आहे. प्रसादाची सवय एकदम वेगळीच आहे. मुंबईवरून आले बरं 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 बारामती धक्का. आपण कुठून आलात मॅडम? मुंबईवरून. काय करता व्यवसाय खरं? मी IT मध्ये आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. बरं आता मला सांगा बरीचशी IT मध्ये तुम्ही आता मुंबईसारख्या उच्च ठिकाणी तुम्ही तर आज हे खरं मांडी घालून खरं जेवण करताय. काय भावना आहेत खऱ्या या वारीमधल्या तुमच्या? म्हणजे ही तर पहिलं वर्ष आहे माझा वारीचा पण खरंच खूप छान वाटतंय. छान वाटतंय ना. ओके मॅडम तुमचं नाव? माझं नाव मीनाक्षी भंडारे. बरं 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 काय करता तुम्ही? माझं इन्स्टिट्यूट आहे फॅशन डिझायनिंगचं फॅशनचं. मुंबईमध्ये. आता ह्या वारीत तुमचं खरं काय भावना आहे त्या बघितल्यानंतर सगळा माहोल? फक्त हे अनुभव करू शकते मी शब्दात नाही सांगू शकत. अरे वा धन्यवाद. आज आता या ठिकाणी खरं ज्यांच्या जागेमध्ये हे रामीणवार परिवाराने सुरू केलेलं हे अन्नदानाचा प्रोग्राम आहे ते जालिंदर सुळे पाटील आहेत, माजी सरपंच मोरोजीचे ज्येष्ठ नेते. तात्या या ठिकाणी खरं तुमच्या ह्या जागेमध्ये एक पवित्र अन्नदानाचं कार्य होतंय. काय भावना आहे त्या तुमच्या खरं? आनंद आहे. 12 वर्ष आहे तिथं स्वयंपाक होतो त्याला. त्यामुळं फार मोठं अन्नदान म्हणजे आळंदी ते पंढरपूर एवढं मोठं अन्नदान घेतच होतं. सगळ्यात मोठं अन्नदान. किंवा आमचं सगळं कुटुंब 2-3 दिवस यांच्याबरोबर आम्ही सेवा करतो. मला सांगा ह्यांना सहकार्य नेमकं हे तर मनुष्यबळ जे आहे खऱ्या अर्थानं महिलांचं ते कशा पद्धतीने करता तुम्ही? कसं असतं नंबर असते तर ड्रायव्हरचे फोन करून बघून ठेवायचं अगोदर 1 महिनाभर. लेबर बघून ठेवायची, मंडपवाल्याला सांगून ठेवायचं. ते येतं पाठीचे पाणी द्यायचं, GR बघून ठेवायचं. ही सगळी सेवा त्यांना अगोदर आपण मदत करायची. लाईट पाणी धन्यवाद.